भाजप राज्यसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी रात्री आज वर्षा निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता आहे। भाजप कोर टीम बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होऊ शकते। रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता अधिक आहे। इतर नावं यांच्या संदर्भात आज मात्र बैठकीत चर्चा होईल। तर भाजप राज्यसभा उमेदवार निश्चितीसाठी आज महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये नावं निश्चित केली जातील। भाजप कोर टीम सोबत ही चर्चा केली जाणार आहे आणि रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता अधिक आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, आज वर्षा निवासस्थानी बैठक होऊ शकते आणि भाजप राज्यसभा उमेदवार निश्चित होऊ शकतात, या संदर्भातली काय अपडेट? वास्तविकतेत उमेदवार निश्चित होण्यापैकी त्याची प्राथमिक चर्चा होईल असं सांगितलं जातंय। भाजपच्या कोर टीमची बैठक होईल आणि ज्याच्यामध्ये साधारणतः रामदास आठवले यांचं नाव जो निश्चित आहे आणि धैर्यशील पाटील रायगडमधून येतात त्यांना येण्याची शक्यता आहे। राहतो मुद्दा उर्वरित 2 जागांवर कुणाला संधी द्यावी, तर मग जर कोकणातून धैर्यशील पाटील यांना संधी दिलेली आहे तर अर्थात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून उर्वरित दोघांचं नाव असण्याची शक्यता अधिक वर्तत जाते। जात समूह आणि सामाजिक साधारणतः विचार करता या पुढील 2 उमेदवार दिले जातील असं एक सांगितलं जातं। ही नेमकी नावं कोण याची प्राथमिक चर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत होण्याची शक्यता आहे। यामुळे या बैठकीत कुणाची नावं समोर येत आहेत आणि अर्थात या नावावर प्राथमिक चर्चा होईल आणि त्यानंतर अंतिम राज्य सरकारकडनं शिफारसींची जर 4 उमेदवार 6 नावं इथून पाठवली जातात आणि त्यानंतर केंद्रातली जे पार्लमेंटरी कमिटी बोर्ड आहे तीच अंतिम यादी करतात। निश्चित सागर, आणखी एका बातमीच्या संदर्भात आपल्याकडनं अपडेट जाणून घ्यायचे, त्यामुळे सोबत राहा।